नाही, आम्ही काही जात नाही आणि रात्रीतून पळून गेले. मी लगेच तयारी केली. जे जे गेले त्यांच्या जागी त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा मला मिळाले. सर, पण आपण लोटांगण घालताय, आपण विनंती करताय आणि विरोधी पक्ष नेते म्हणतात ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावा. नाही, ते विरोधी पक्ष नेत्यांचं ते वाक्य आहे. बाकी ते त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही. ते मोठे नेते ते आता झालेले, पण मी काय बोलत नाही. राज ठाकरे यांना भेटायला गेले, कसं बघताय याकडे आपण? नाही, मुख्यमंत्री त्यांनी हे सांगितलं की आम्ही मित्र आहोत आणि आम्ही असं. आता ते सगळं हे राजकारण कसं माहिती आहे का, मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एखाद्या वेळेस असं त्यांना वाटलं असेल की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येतील का काय, म्हणून ते आत्तापासून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की राजसाहेबांना आपल्याकडे घ्या आणि बाकी उद्धवसाहेबांना वेगळंच राहू द्या. असं सगळा तो डाव त्यांचा आहे. मुख्यमंत्री हे खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत आणि ते एक एक गेम खेळत असतात. पण तो गेम आता त्यांच्या अंगावर उलटा येईल. तर हे जर शिंदेना बाजूला केलं की शिंदेचं मोठं बंड त्या ठिकाणी होऊ शकतं. सर, पण याचा अर्थ असा होऊ शकतो का भाजपला महाराष्ट्रामध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नाही? आता म्हणजे ओरिजिनल ठाकरेंशिवाय पर्यायच नाही तुम्हाला सांगतो. आणि त्यांना ते आता मी म्हणणार नाही ते, कारण तो उद्धवसाहेबांचा अधिकार आहे, मी काय बोलणार नाही. परंतु ते ह्या ठाकरेंकडे नेतात, त्या ठाकरेंकडे या ठाकरे जातात. म्हणजे त्यांना खरं तसं पाहिलं तर ठाकरे परिवारानेच संपूर्णपणे शिवसेना मोठी करून या सगळ्या लोकांना असं बोट पकडून, बाळासाहेबांचं बोट पकडून ते मोठे झाले. पालकमंत्री सध्या शहरात असले की बैठकांचा धडाका सुरू करतात आणि ते म्हणाले की यावेळेस एप्रिलमध्येच पाणी देऊ शहराला. आले का पालकमंत्री आज इथे? नाही, काल बैठक सर्व विभागाची बैठक काल घेतलेली आहे. त्यात ते बैठका घेत राहतील, त्यांचं काम आहे ते. घ्या म्हणा, जरा शब्द पूर्ण करा. म्हणजे जे काही तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करा. एप्रिलमध्ये पाणी मिळणार शहराला? एप्रिलमध्ये अजून त्या ठिकाणी काय झालं, टेक्निकल त्या ठिकाणी बरेच अडचणी यायला लागल्यात आणि जर एप्रिलमध्ये पाणी मिळालं तर आम्हाला आनंद आहे. पण मी तर माझ्या मागच्या वेळेसच मी जर 2 वर्षापूर्वी पाणी दिलं असतं, पण याच लोकांनी दिलं नाही, भाजपच्या लोकांनी, MIM वाल्यांनी.